श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न. देव म्हणतोय या क्षणी हा संदेश जल्दी ऐक. हा संदेश फक्त भाग्यशाली लोकांकडेच पोहोचला असेल. माझ्या बाळा, जर हा संदेश तुझ्यापर्यंत आला असेल तर हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. पुढच्या क्षणी तू जर हा संदेश ऐकशील तर पुढच्या क्षणी तुझ्या आयुष्यात येणारे सर्व दुःख आणि संकट संपून जातील. म्हणून हा संदेश वेळ काढून ऐक. तुला आज जितका वेळ भेटेल तितका वेळ हा संदेश जरूर ऐक. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, मला माहीत आहे तुझ्या जीवनामध्ये सध्या भरपूर अडचणी आणि दुःख आले आहेत. मात्र हा संदेश एकदा वेळ काढून ऐकून तर बघ. तुझे सर्व दुःख आणि संकट पूर्णपणे संपून जातील. जर तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळूमामा माझा पाठी राखा. आणि हे संदेश लाईक करायला विसरू नका. आणि आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. आयुष्यातील भरपूर दुःख आणि भरपूर सुख तुम्हाला एक ना एक दिवस अनुभवायला मिळत असते. लक्षात ठेवा, तुम्हाला आज दुःख आले म्हणजे ते दुःख तुमच्या जीवनात घर करून राहत नसते. ते दुःख एक ना एक वेळेस जात असते. चिंता करणं सोडा आणि हा संदेश ऐकण्यासाठी वेळ द्या. दुःखाची वेळ आली म्हणजे सुखाची वेळ पुढे येणार आहे, हे मात्र नक्कीच लक्षात ठेवा. देव बाळूमामा तुम्हाला कधीही कुणाचे पाय पकडू देणार नाहीत. लक्षात ठेवा, ज्यांनी पकडला आहे मामांचा हात तो केव्हाही पकडत नाही कोणाचेही पाय. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, आयुष्यात धन दौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात, परंतु जो नाव सोडून जातो तोच खरा धनवान असतो. लक्षात ठेवा, आयुष्यात धन कमवा मात्र तात्पुरता. मात्र प्रत्येक व्यक्तीला किंमत देत चला, कारण वेळ इतकी बलवान आहे की केव्हा बदलेल हे सांगता येत नसते. म्हणून प्रत्येकाला नावे ठेवू नका. तुम्हाला आयुष्यात जे चिंता सध्या होत आहे, ज्या गोष्टीने तुम्हाला पूर्णपणे कमकुत केले आहे, ती गोष्ट आता स्वतः देव पूर्णपणे संपवणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावर, तुम्ही एकटा नाही. देव म्हणतो हा संदेश ऐकण्यासाठी तुमचा वेळ द्या. जितका वेळ आज हा संदेश ऐकण्यासाठी द्याल तितके तुम्हाला मोठे चमत्कार पाहायला मिळतील. म्हणून आजचा हा शक्तिशाली संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या सोबत आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात देव तुम्हाला आशीर्वाद देत असतो. जर तुमचं आयुष्य सेकंदात बदललं असतं तर नक्की तुम्ही मोठे भाग्यशाली असला असतात. मात्र लक्षात ठेवा, कोणाच्याही व्यक्तीचे नशीब सेकंदात बदलत नसते. मात्र त्या सेकंदात आणि मिनिटात घेतलेला निर्णय मात्र त्याचे पूर्णपणे आयुष्य बदलू शकते. प्रत्येक वेळी कोणताही विचार मनात आणू नका. देव म्हणतो, ज्या गोष्टी निसर्गाने घडवल्या असतात त्यांना कृत्रिम सौंदर्याने कधीच उठाव येत नसतो. लक्षात ठेवा, तुम्हाला सौंदर्याने तुम्हाला तुमचे रूप दिले आहे. देवाने तुम्हाला पूर्णपणे बुद्धी दिली आहे, पूर्णपणे संघर्ष करण्याचे बळ दिले आहेत. तुम्ही जीवनात खचून जाऊ नका. लक्षात ठेवा, वेळ इतकी बलवान आहे, केव्हा येईल सांगता येत नसते. आज वेळ वाईट आहे म्हणून निराश होऊ नका. त्याच क्षणी तुम्ही संघर्ष करा, सर्व काही ठीक होईल. हा संदेश ऐकण्यासाठी आज तुमचा पूर्णत्व वेळ द्या. तुम्हाला आज जितका वेळ हा संदेश ऐकण्यासाठी वेळ मिळेल तितका वेळ तर जरूर हा संदेश ऐका. लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधीही कोणापुढे झुकू देणार नाहीत, कुणाचेही पाय पडू देणार नाहीत. विश्वास ठेवा, सर्व तुमच्या मनासारखे होईल. हा संदेश पुढे ऐकत चला. देव म्हणतात, जीवनामध्ये सर्व दिवस चांगले नसतात, काही दिवस वाईट असतात तर काही दिवस चांगले असतात. लक्षात ठेवा,
तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस चांगला गेला असता तर प्रत्येक आयुष्याला काही अर्थ राहिली नसते. लक्षात ठेवा, सुख जर सर्वांना असले असते तर देवांना कोणी मानले नसते. देव सर्व काही पाहत आहे. देवाने सर्व गोष्टी व्यवस्थित करून ठेवल्या आहेत. तुम्हाला आयुष्यात ज्या गोष्टीचे दुःख होत आहे त्या गोष्टींपासून देव तुम्हाला आता पूर्णपणे समाधान मिळवून देणार आहे. विश्वास ठेवा, तुमचे सर्व काही ठीक होणार आहे. बाळूमामा तुम्हाला कधीही कोणापुढे हात जोडू देणार नाहीत. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला भरपूर संकट येत असतील तर तुम्ही भाग्यशाली आहात. कारण संकट ज्या व्यक्तीला येत असतात त्या व्यक्तीला पुढे चलून सुख भरपूर येत असतात. या श्रेणीत दुःख आहे म्हणजे पुढल्या श्रेणीत सुख तुम्हाला नक्कीच आहे. विश्वास ठेवा देवांवर, तुम्ही एकटा नाहो. देव म्हणतो, बाळा हा संदेश पुढे ऐकत चल. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी आज मी स्वतः दूर करेल. लक्षात ठेव, तुला आयुष्यात कसलीही चिंता होणार नाही. चिंता करणं सोड आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुझा वेळ दे. बाळूमामा तुम्हाला म्हणतात, लक्षात ठेवा, मी तुम्हाला कधीही स्वार्थी मनाने असलाल तर केव्हाही मी तुम्हाला पावत असतो. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा स्वार्थी मनाने माझे नामस्मरण करत असता तेव्हा मी तुम्हाला कधीही पावत नसतो, आशीर्वाद देत नसतो. म्हणून स्वार्थ सोडा आणि माझे पूर्णपणे नामस्मरण करत राहा. तुम्हाला मी केव्हाही आणि कुठेही कमी पडू देणार नाही. विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या पाठीशी देव आहेत. आज तुम्हाला देव म्हणत आहेत, हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात जे दुःख, ज्या अडचणी तुम्हाला येत आहेत त्या सर्व दुःख आणि अडचणी देव एक ना एक दिवस दूर करणार आहे. प्रत्येक क्षणी देवांना तुमची इच्छा सांगत बसू नका, कारण देवांना सर्व काही माहीत असते की तुमची इच्छा काय आहे, तुम्हाला जीवनात काय हवे आहे. प्रत्यक्ष देवाला ठाऊक आहे. येणारा वर्ष तुमच्यासाठी पूर्णपणे भाग्याचा होणार आहे. या क्षणी हा संदेश ऐका. सर्वप्रथम तुम्हाला पूर्णपणे नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम तुमचा येणारा वर्ष पूर्णपणे आनंदी जावो हीच बाळूमामाचरणी प्रार्थना आहे. लक्षात ठेवा, येणाऱ्या वर्षात तुम्ही काही पूर्णपणे शपथ घ्या की तुम्ही केव्हाही कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही आणि केव्हाही स्वतःमधले पूर्णपणे बळ कमी होऊ देणार नाही. स्वतःवरचा विश्वास कमी पडू देणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. येणारा वर्ष तुमच्यासाठी भरभराटून आनंदाने भरलेला आहे. येणारा वर्ष तुमचाच आहे. येणाऱ्या वर्षाची वेळ तुमचीच आहे. येणाऱ्या वर्ष तुमच्या आयुष्यात पूर्णपणे आनंद घेऊन येत आहे. हा संदेश पूर्ण ऐकत चला. येणाऱ्या वर्षी तुम्हाला कितीही मोठे दुःख, कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी तुम्ही बेहू नका. लक्षात ठेवा, तुम्हाला जर पुढील वर्ष आनंदी घालवायचा असेल तर तुम्हाला मागील वर्षी संघर्ष करावा लागत असतो. तुम्ही तो संघर्ष पूर्णपणे केला आहे. याच कारणाने आता तुमचा येणारा वर्ष आनंदाने भरणार आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्या आयुष्यातील सर्व संकट दूर करणार आहे. येणाऱ्या वर्ष तुझाच होणार आहे. येणाऱ्या वर्षी तुझे सर्व संकट मी दूर करणार आहे. चिंता सोड आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुझा महत्त्वपूर्ण वेळ दे. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. मी तुझा मामा सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वार्थ मनातला काढ आणि माझी भक्ती कर. स्वार्थी लोक आयुष्यात पूर्णपणे टिकत नसतात. या क्षणी हा संदेश ऐकत चल. येणारा वर्ष तुझ्यासाठी भरभराटीने भरला आहे.
लक्षात ठेव, जीवनात चांगले दिवस तुला आणण्यासाठी तुला वाईट दिवसांशी लढावे लागते. जर तुझा 2023 हा वर्ष पूर्णपणे वाईट दिवसांनी भरला असेल आणि तू त्या वाईट दिवसांना पूर्णपणे सामोरे गेला असतील तर नक्कीच कमेंटमध्ये म्हण, होय मामा, मी पूर्णपणे माझ्या वाईट दिवसांना सामोरे जात आहे असं टाईप कर. लक्षात ठेवा, भविष्यकाळ पूर्णपणे आनंदी तेव्हाच होतो जेव्हा वर्तमान काळ संघर्षाने भरलेला असतो. तुमचा वर्तमान काळ संघर्षाने भरलेला आहे, म्हणजे येणारा भविष्यकाळ, येणारा वर्ष तुमचाच असणार आहे. विश्वास ठेवा, देव तुम्हाला वेळ आल्यानंतर सर्व काही देत जाईल. तुम्ही तुमच्या मनातील स्वार्थ पूर्णपणे काढून टाका. तुम्हाला वाटत असेल की देव माझ्या सर्व इच्छा पूर्ण का करत नाही, तर लक्षात ठेवा, देव म्हणतो, अरे बाळा, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी वरती बसलो आहे. मला सर्व ठाऊक आहे की तुझ्या इच्छा कोणत्या आहेत. विश्वास ठेव माझ्यावर. जरा अजून काही वेळ शिल्लक आहे. तुझी चांगली वेळ नक्की येणार आहे. तुला माहीत नसल्या तरी तुला मी आज सांगू इच्छितो, तू जास्त काळ स्वार्थ मनातला सोडून दे. मी प्रत्येक काळ तुला पाहिलो आहे, प्रत्येक काळ म्हणत गेला आहेस, माझ्या समोर येऊन म्हणला आहेस, देव खरोखर असतो का नसतो की माझ्या सर्व इच्छा अजून पूर्ण करत नाही. तुला वाटत असेल तू संघर्ष करत आहेस, तरीही तुला दुःख जास्त कसं येत असतील. लक्षात ठेव, जितके मोठे दुःख तितके मोठे सुख तुला देव देत असतो. देव कोणावरही न्याय करत नसतो. लक्षात ठेव, देव सर्व काही ठीक करेल. तुला तुझ्या आयुष्यात ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी देव स्वतः दूर करेल. फक्त मनातला स्वार्थ सोड. अरे बाळा, तुझी वेळ अजून आलेली नाही, मात्र आता तुझी वेळ नक्की येणार आहे. तुला कसलीही काळजी करण्याची गरज नाही. तुला तुझ्या आयुष्यात जे दुःख आले आहेत ते दुःख आता पूर्णपणे जळून जाणार आहेत. पूर्णपणे आनंद तुझ्या जीवनात येणार आहे. विश्वास ठेव तुझ्या मामांवर. तू एकटा नाहीस. जेव्हा जाशील तू काळोख्यात तेव्हा तुझी सावली ही निश्चितपणे सोडेल तुझी साथ. मात्र घाबरू नको, मी तुझा मामाच पकडेल तुझा हात. विश्वास ठेव माझ्यावर. लक्षात ठेव, याद कर ते दिवस जेव्हा तुला अडचण आली होती, तेव्हा त्या अडचणीमध्ये मी तुला धीर दिलो आहे आणि आज तू ती अडचण पूर्णपणे पार केला आहेस. तुला जीवनात कितीही मोठे दुःख, कितीही मोठे संकट आले तरी आता भेऊ नको. मी कायम सदैव तुझ्या सोबत असणार आहे. तुला वाटत असेल की मी तुझ्या इच्छा पूर्ण का बरं करत नसेल, तर एक गोष्ट लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीचा वेळ असतो. वेळ आली की ती गोष्ट मी त्याला देत असतो. ज्या प्रकारे जन्म हा वेळोवेळी होतो आणि मृत्यू हा देखील वेळोवेळी होतो, त्याच प्रकारे येणारी चांगली वेळ, तुझी वेळ आल्यानंतर चांगली वेळ नक्की होईल. संघर्ष करायला मागे हटू नको माझ्या बाळा. तुला जीवनातील सर्व दुःख, सर्वांनी अडचण तुला भरपूर सतवत आहेत, मात्र आता तुझ्या सर्व दुःख, सर्व अडचण पूर्णपणे दूर होणार आहे. चिंता करणं सोड. मी तुझा बाळू मामा तुझ्या नेहमी सोबत आहे. लक्षात ठेव, पाणी आयुष्यभर झाडाला पूर्णपणे मोठं करतं. म्हणूनच पाणी लाकडाला कधीही बुडू देत नाही. त्याच प्रकारे तुझ्या आयुष्यात ज्यांनी तुझी वाईट वेळ मध्ये साथ देऊन चांगली वेळ आणायला मदत केली आहे, त्यांचं मूल्य कधीही विसरू नको. मी तुला नेहमी सांगत आलेलो आहे, तुला वाईट वेळेत मदत करणारा हा देव असतो. लक्षात ठेव, वाईट वेळेत तुला जो व्यक्ती मदत करतो तो पूर्णपणे तुझ्यासाठी आलेला असतो. विश्वास ठेव, तुझे सर्व दिवस पूर्णपणे वाईट दिवस जळून जातील. हा संदेश तुला कसा वाटला कमेंटद्वारे जरूर सांग आणि येणारा अजून काही मिनिट हा संदेश ऐकण्यासाठी दे. तुला मोठे चमत्कार पाहायला मिळतील. आधी मनातला स्वार्थ काढून हा संदेश ऐकून तर बघ. पूर्ण इच्छा, संपूर्ण
पूर्णपणे पूर्ण होतील. मनुष्याने समुद्राप्रमाणे असावं, भरतीचा माज नाही अणू ओटीचा लाज नाही, तरीही अथांग. लक्षात ठेव, तुला वाईट वेळ आली तर तुला त्याची लाज नसावं आणि तुला चांगली वेळ आली तरी तिचा माज नसावा, असं तू असावं. लक्षात ठेव, जो व्यक्ती माजतो तो व्यक्ती आयुष्यात पूर्णपणे कंगाळ होऊन बसत असतो. तुला देव म्हणतात, मी तुझी परिस्थिती एका कारणामुळे बदलत नाही, कारण मला तुझी आधी मनस्थिती बदलायची आहे. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या नेहमी सोबत आहे. देव म्हणतात, नेहमी चेहरा कितीही सुंदर असे ना, जर जीभ कडू असली तर लोक तोंड फिरून घेतात. लक्षात ठेव, प्रत्येकाला बोलताना गोड बोल, तुझ्या बोलण्यात गोडी असली पाहिजे. लक्षात ठेव, तू जितकं कडू बोलशील तितकं तुला लोक जास्त पूर्णपणे बोलणार नाहीत. हा संदेश पुढे ऐकत चल. देव म्हणतो, ज्या प्रकारे कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास कपाळावर हात मारण्याची वेळ येत नाही. लक्षात ठेव, हातावरील रेषेमध्ये दडलेलं भविष्य पाहणं सोडून दे आणि कपाळावरील घामावर विश्वास ठेव. तुझं ते कधीही व्यर्थ देव जाऊ देणार नाही. पहिल्यांदा कष्ट कर, तुला आयुष्यात प्रत्येक क्षण तुझा आनंदी होईल. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, प्रत्येक वेळी काळानुसार बदलत चल. काळानुसार जर तू बदलणार नाहीस तर तुला काळ पूर्णपणे बदलून टाकेल. म्हणून जसा काळ बदलत आहे, जशी वेळ बदलत आहे, तसं बदलत चल. तुला कधीही तुझा काळ नष्ट करणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा. विश्वास ठेव, तू एकटा नाहीस, तुला देव कधीही एकटे पडू देणार नाहीत. तुझ्या अडचणीत तुला देव नक्की साथ देतील. देव म्हणतात, तुला आता येणारा वेळ तुझा हसणार आहे. हा संदेश ऐकण्यासाठी अजून काही मिनिट वेळ दे. लक्षात ठेव, कधीही स्वतःसोबत राहणारे देखील गरजेचे असते. तू फक्त तुझ्यासाठी आयुष्य जग, प्रत्येकासाठी पूर्णपणे वेळ देत बसू नको, कारण तुझ्या एकदा आयुष्याची वेळ गेली तर तो वेळ पुन्हा येणे योग्य नाही. आज हा संदेश पूर्णपणे ऐकून तर बघ, सर्व इच्छा पूर्ण होतील. येणारा प्रत्येक वादळ तुला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतो. तुझ्या मनामधला तो भ्रम काढ की तुला जीवनात येणारी अडचण पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आली आहे आणि त्या अडचणीत पूर्णपणे तू कन्फ्यूज झाला आहेस म्हणजे तू पूर्णपणे नष्ट होशील असं अजिबात नसतं, कारण देवांना पूर्णपणे तुझी काळजी असते. लक्षात ठेव, येणारं प्रत्येक वादळ तुला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतं, तर तू काय आहेस याची जाणीव तुला करून देण्यासाठी येत असतं. विश्वास ठेव देवांवर, तुला कधीही कोणत्याही गोष्टीची देव कमी पडू देणार नाहीत. हा संदेश इतका ऐकला असतील तर कमेंटमध्ये म्हण, बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडत असतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतात. त्याच प्रकारे जीवनात जो वाईट वेळेशी पूर्णपणे सामोरं जातो तोच व्यक्ती मजबूत असतो. तोच व्यक्ती पूर्णपणे आयुष्यातील भविष्य पूर्णपणे उज्ज्वल करू शकतो. लक्षात ठेवा, येणारा वेळ वाईट नसतो, येणारा वेळ चांगला असतो. कसा आहे तुम्हाला माहीत नाही, मात्र तुम्ही आज संघर्ष करणे सोडू नका. विश्वास ठेवा, संघर्ष रडवेल मात्र तुमचं आयुष्य नक्की घडवेल. देव म्हणतो, उद्या कोणीतरी तुझ्या मदत करल ह्याची आशा आता सोडून दे. तुझी मदत फक्त देव करणार आहे, ती पण तू पूर्णपणे संघर्ष केल्यानंतर. पूर्णपणे आयुष्य सुधारण्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल, मगच तुझी खरोखर वेळ सत्यात बदलून जाईल. देव म्हणतात, मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा दुप्पट जास्त अतिविचाराने थकत असतो. म्हणून अतिविचार टाळ आणि हसत राहा. जो विचार तुझ्या मनात असतो तो विचार तुझी जीवनाची वेळ वाया घालतो आणि तुझे जीवन पूर्णपणे संपवत असतो. लक्षात ठेव, तुला कोणतीही अडचण देव येऊ देणार नाहीत, कारण देव नेहमी तुझ्या सोबत आहेत. तुला जीवनात
जीवनात ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणीत देखील तुला देव मदत करतील. तुला आज वाटत असले की तुझ्या जीवनात तुला भरपूर दुःख येत आहेत, भरपूर अडचणी येत आहेत, लक्षात ठेव, ज्या व्यक्तींना अडचणी जास्त येतात तोच व्यक्ती आयुष्यात येणारी भविष्यकाळ त्याचा आनंदी असतो. प्रत्येक परिस्थितीतून संतुलन राखणे हीच प्रसन्नतेची चावी आहे. लक्षात ठेव, परिस्थिती कशी असो तुला लाजायचे नाही, तुला पूर्णपणे गाजायचे आहे. त्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहे, कारण बाळूमामांनी तुझा हात पूर्णपणे घट्ट पकडला आहे. येणारा वेळ हा तुझा असणार आहे, म्हणून आज हा संदेश दुर्लक्ष करू नको. लक्षात ठेव, पूर्णपणे संयम राखणे हा स्वभावातला फार मोठा गुण आहे. संयम ठेव, काही करू नको. प्रत्यक्ष देव तुला सर्व काही देईल, फक्त संघर्ष करत चल आणि संयम ठेव. देव म्हणतात, आयुष्यात येणारी संकटे तुम्हाला अधिक मजबूत करत असतात, ती तुम्हाला पूर्णपणे कमकुवत करत नसतात. विश्वास ठेवा, तुम्हाला ज्या सध्या अडचणी येत आहेत, जे तुम्हाला सध्या दुःख येत आहेत, ते दुःख आणि अडचणी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी, पूर्णपणे चांगले करण्यासाठी तुमच्याकडे आले आहे. तुम्हाला देव केव्हाही एकटा पडू देणार नाही, तुम्हाला कधीही देव दुखी करणार नाही. बाळूमामांचा हात जो कोणी पकडतो त्याचा हात मामा कधीही सोडत नाहीत. विश्वास ठेवा, तुम्हाला केव्हाही देव रडू देणार नाहीत. ज्या प्रकारे गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे असतील हे सांगता येत नाहीत, त्याच प्रकारे संघर्ष कराल तर येणारा दिवस पूर्णपणे आनंदी असणार आहे हे सांगण्याची गोष्ट नाही. विश्वास ठेवा, संघर्ष व्यर्थ जाणार नाही, कष्ट वाया जाणार नाहीत. देव पूर्णपणे सर्व पाहत आहे. देव म्हणतो, दुसऱ्यांबद्दल तेवढेच बोल जेवढे स्वतःला ऐकू शकतात. लक्षात ठेव, प्रत्यक्ष कोणत्याही व्यक्तींचे बोलणे ऐकू नको किंवा मनावर घेऊ नको. विश्वास डोळ्यांवर ठेव, कानावर नाही. देव म्हणतो, दुसऱ्यांबरोबर तेवढेच बोल जेवढं तुला ऐकू येईल. आज तुला हा संदेश पूर्ण ऐकायचा आहे. लक्षात ठेव, तुला आयुष्यात काही देव कमी पडू देणार नाहीत. लक्षात ठेव, ज्यांना तुझे भविष्य आनंदमय करायचं आहे त्यांनी वर्तमान काळ वाया घालू नये. लक्षात ठेव, तुला जर तुझा भविष्यकाळ पूर्णपणे आनंदी घालायचा असेल तर तुझा असणारा सध्याचा वर्तमान काळ तुला पूर्णपणे वाया घालवायचा नाही. विश्वास ठेव देवांवर, तुला कधीही ते काहीही कमी पडू देणार नाहीत. देव म्हणतो, तुझी वेळ तुझ्या हातात असते, काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात. लक्षात ठेव, तुला तुझी वेळ आणायची आहे, त्यासाठी तुला पूर्णपणे कष्ट करायचे आहे. हा संदेश पुढे ऐकत चल, नक्की मोठा अनुभव येईल. देव म्हणतो, आज माझा हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. बाळा, मला माहीत आहे तुझ्या जीवनात भरपूर दुःख आणि अडचणी सध्या येत आहेत, मात्र तुझ्या सर्व अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी मी तुझ्या समोर आलो आहे. आज मी स्वतः तुझ्या समोर येऊन तुझ्या आयुष्यातील संकटांना सामोरे जाण्याचे पूर्णपणे स्पष्टीकरण देत आहे. म्हणून आज हा संदेश दुर्लक्ष करू नको. मी स्वतः तुझ्याशी संवाद साधत आहे आणि ह्या संवादानंतर तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. विश्वास ठेव, तुझे सर्व काही नीट होईल. मामा म्हणतात, प्रत्येक वेळी गर्व करू नको. येणारा वर्ष तुझा असणार आहे, फक्त लाजू नको. येणारा वर्ष तुझा चांगला घालवायचा असेल तर तुला पूर्णपणे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुला येणाऱ्या वर्षी काय कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तुला आता पुढील प्रमाणे समजणार आहे. त्यामुळे हा संदेश लक्षपूर्वक पुढे ऐकत चल. विश्वास ठेव, तू येणाऱ्या वर्षी तू स्वतःवर विश्वास ठेवशील आणि देवांवर देखील. येणारा काळ तुझाच असणार आहे, हा तुला ठाम विश्वास असला पाहिजे.
तुझा येणारा काळ हा पूर्णपणे आनंदाने भरणार आहे असा मनामध्ये सकारात्मक विचार असू दे. येणारा काळ तुझ्यासाठी पूर्णपणे आनंदाचा होणार आहे हा विश्वास तुझ्यामध्ये असू दे. विश्वास ठेव, तुझी कोणतीही वाईट वेळ मी आणू देणार नाही, कारण मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तुला कोणतेही दुःख मी येऊ देणार नाही. मी तुझा मामा, तुझा बाळू मामा, तुझ्या जीवनात मोठ्या मोठ्या अडचणी सहज नष्ट करेल. बाळा, चिंता करणं थांबव. तुम्हाला माहीत आहे तू जीवनात भरपूर संघर्ष करत आहेस, मात्र विश्वास ठेव, मी तुला ते सर्व देईल ज्यांवर तुझा पूर्णपणे हक्क आहे, ज्यासाठी तू आयुष्यात पूर्णपणे संघर्ष केला आहेस. मी तुला आता ते सर्व काही देणार आहे. तुला ज्या गोष्टी हव्या आहेत मी तुला येणाऱ्या वर्षी पूर्ण काही देणार आहे. विश्वास ठेव, तुला काही कमी पडणार नाही. देव म्हणतो, बाळा, तू चिंता करणं सोड आणि तुझ्या देवांवरती विश्वास ठेव. तुला माहीत आहे का, तुझ्या अडचणीच्या वेळी तुझा देव किती प्रकारे विचार करत होता की तुझी वाईट वेळ कशी जाईल. लक्षात ठेव, देव कधीही आणि केव्हाही तुला कोणत्याच गोष्टी कमी पडू देणार नाही. फक्त तो ठाम विश्वास तुला तुझ्या देवांवर असला पाहिजे. तुला देव कधीही एकटे सोडणार नाही. फक्त तुला देवांना एकटे सोडायचे नाही. लक्षात ठेव, येणारा काळ तुझा आहे, त्यामुळे येणाऱ्या काळाचे पूर्णपणे स्वागत कर आणि आता आयुष्य पूर्णपणे आनंदी जग. लक्षात ठेव, तुला नवीन वर्षात सुख, समृद्धी आणि भरभराटी करायची असेल तर तुला हे नियम माहीत असले पाहिजे. येणारा काळ तुझा आनंदाने भरून जाणार आहे हा संदेश पुढे ऐकत चल. लक्षात ठेव, धनवृद्धी तुला जर येणाऱ्या वर्षी हवी असेल तर हे नियम जरूर लक्षात ठेव. कोणते ते नियम आहे तर पाहूया. तर सर्वप्रथम आहे, तू घरात असलेली घड्याळ बंद असेल तर ती सुरू कर. भिंतीवरील घड्याळ पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी याची काळजी घे आणि सकाळी उठल्याबरोबर बंद घड्याळ बघणे अशुभ असते. त्यामुळे घरात असलेली आणि हातावरील घड्याळ बंद असली तर ती लगेच सुरू कर, नाहीतर त्याचा उपयोग करू नको. लक्षात ठेव, जर आयुष्य आनंदी करायचे असेल तर तुला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे आणि ह्या गोष्टी ज्या पूर्वीपासून चालत आल्या आहेत या गोष्टीवर पूर्णपणे खूप लोकांचा विश्वास आहे, म्हणून ह्या गोष्टी अंधश्रद्धा नाहीत. विश्वास ठेव, सर्व काही तुझंच होणार आहे. लक्षात ठेव, प्रथम गोष्ट झाली. आता दुसरा नियम आहे, अनेक जण तुझ्या घरात आवडीनुसार किंवा वास्तूनुसार भिंतीवर फोटो लावतात आणि घर सुशोभित दिसावे याची काळजी घेतात, परंतु काळजी घे, घरात असलेली कोणतीही फोटो फाटलेल्या स्थितीत असू नये, त्यामुळे घरात भांडण वाढत असतात. लक्षात ठेव, ह्या गोष्टी तुला पूर्णपणे विश्वास आणि मनात घ्यायचे आहे. आणि पुढील नियम आहे, तुमच्या घरात कोणत्याही तुटलेल्या किंवा फुटलेल्या वस्तू असतील तर त्या लगेच फेकून द्या. कोणताही तुटलेला काच असेल तेही लगेच फेकण्यासाठी बाहेर काढा, त्यामुळे घरातील नकारात्मकताही यासोबत बाहेर पडेल. लक्षात ठेवा, तुम्हाला असे काही नियम पूर्णपणे लक्षात ठेवायचे आहे. पुढील नियम आहे, अनेक वेळा तुम्ही कामामुळे घरातील गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी तुम्हाला कपाटात अनेक जुने फाटलेले सर्व कपडे हेच वास्तुदोषाचे कारण ठरते. त्यामुळे वेळ काढून आपले कपाट स्वच्छ करा आणि फाटलेले किंवा जे तुम्ही वापरत नाही असे जुने कपडे घराबाहेर काढा. लक्षात ठेवा, देण्यासारखे कपडे असतील तर ते गरजूंना द्या किंवा फेकू नका. देव तुम्हाला म्हणत आहेत,
समाधानासाठी हे नियम तुम्हाला करायचे आहेत. लक्षात ठेवा, ह्या नियमाने तुमच्या मनात समाधान नक्की निर्माण होईल. विश्वास ठेवावा लागतो. जीवन जगायचे असेल तर प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. प्रत्येक गोष्ट सत्यात तुम्हाला करून पाहावी लागते. तेव्हाच तुम्हाला समजून जाते कोणत्या गोष्टीने काय होत जाते. आणि पुढील नियम आहे, एक दिवस तुमच्या घरासाठी आणि घराची साफसफाई करून घ्या. यामुळे नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने होईल. सकारात्मक विचार असणं खूप गरजेचं आहे. आणि पुढील नियम आहे, घरात तुळशीचे रोप नक्की आणा. जर तुळशी रोप आधीच घरात असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिला गंगाजळाने शुद्ध करा. घरात तुळशीचे रोप असल्यास आखी स्थिती सुधारण्यास मदत होते. घरी तुळशीचे रोप असणे फार शुभ मानले जाते. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यात पूर्ण गोष्टी सत्यात तुम्ही जोपर्यंत उतरत नाही, जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव नसतो. पुढील नियम आहे, कासव हे माता लक्ष्मीचे प्रतीक आणि भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. तांबे किंवा पित्तळ धातूपासून बनवलेले कासव घरी आणल्याने नवीन वर्ष सुख समृद्धी घेऊन जाते आणि श्रीहरी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर राहतो. कर्जासारख्या समस्या दूर होऊ लागतात. तुम्हाला हे नियम पूर्णत्व लक्षात ठेवायचे आहेत. आणि पुढील नियम आहे, शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. हे नकारात्मकता दूर करण्याचे काम करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणते. त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरामध्ये शंख स्थापित करा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होईल आणि शांतता कायम राहील. पुढील नियम आहे, आर्थिक संकटातून तुम्हाला जर सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्य आणा. या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्राची विधीपूर्वक पूजा करा. असे मानले जाते की घरात त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते. तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो. त्रिशूळ हे शक्तीचे प्रतीक आहे. तुम्हाला पूर्ण ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा आहे. आणि पुढील शेवटचा नियम आहे, हा नियम जरूर लक्षात ठेवा. शेवटचा नियम आहे, ज्या नवीन वस्तू दारे खिडक्या बसवले नाहीत अशा वस्तूंमध्ये ब्राह्मणभोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये. कारण अशामुळे निरानिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो. यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये. तुम्हाला नवीन वर्षात ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. लक्षात ठेवा, पूर्ण गोष्टी तुम्ही जेव्हा स्वतः पूर्णपणे अनुभवत नाहीत तेव्हा तुम्हाला तोपर्यंत पूर्णपणे प्रत्येक गोष्टीचा अनुभव होत नसतो. म्हणून प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत चला. देव म्हणतो, बाळा, आज हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. हा संदेश तुझ्यासमोर येण्याचा अर्थ आहे. मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून हा संदेश आज तुझ्यासाठीच आहे. यासाठी हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. विश्वास ठेव, तुला कोणतीही अडचण आली तर फक्त माझे नाव घे. मी तुझी ती सर्व अडचण दूर करेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा. तुला जीवनात खूप विचार करावा लागत असेल तर आज हे जरूर हे ऐकशील तर तुझ्या आयुष्यातील सर्व विचार, दुःख आणि टेन्शन पूर्णपणे दूर होईल. म्हणून यासाठी वेळ देऊ नये. लक्षात ठेव, या गोष्टी तुला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. पाहूया कोणत्या त्या गोष्टी आहेत. नेहमी आयुष्यात शांत राहणं हे तुझी ताकद आहे, पण आणि कमजोर राहणं कमजोर पण आहे. लक्षात ठेव, ज्या ठिकाणी शांत राहायचं आहे त्या ठिकाणी शांत राहा. फक्त तुला एवढं कळलं पाहिजे की तुला पुढे कुठे शांत राहायचं आणि कधी बोलायचं आहे. प्रत्येक ठिकाणी बोलून स्वतःचे नाव कमी करून घेऊ नको. जास्त बोलशील तर जास्त नाव कमी करशील. लक्षात ठेव, तुला जीवनात उपकारात कधीही राहायचं असेल तर अशा लोकांच्या राहा ज्यांना
दाखवायची सवय नसते, नाहीतर उपकाराचं ओझं कर्जाच्या ओझ्यापेक्षा जास्त जड होईल. लक्षात ठेव, तू जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून मदत घेतो, त्या व्यक्तीला मदत मागतो, तेव्हा ती व्यक्ती तुला पूर्णत्व मदत करते. मात्र लक्षात ठेव, काही व्यक्तीपासून तू मदत मागितल्यानंतर तू जे ते मदत करतील, मात्र तुला वेळ आल्यानंतर पूर्णपणे उपकाराचे चटके देतील आणि तुला ते सहन करावे लागतील. म्हणून जीवनात होईल तेवढं उपकार टाळ. लक्षात ठेव, लक्ष्मीची चोरी होऊ शकते, परंतु स्वस्थितीची नाही. म्हणून श्रीमंत होण्यासाठी सुशिक्षित बन. तुला जीवनात पूर्णपणे अभ्यास असणं गरजेचं आहे. तुला जीवनातील सर्व अडचण दूर करायची असेल तर तुला नक्कीच सर्व गोष्टीचा अनुभव घ्यावा लागेल. तुला देव आज म्हणत आहेत, बाळा, पुढील काही मिनिट तुझा संदेश ऐकण्यासाठी दे. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. स्वतःला महत्त्व द्यायला शिक. कधी स्वतःची इज्जत कर, मगच दुसरे तुझी करशील. तू जर स्वतःला इज्जत देणार नाही, स्वतःचा महत्त्व दुसऱ्यांना कळू देणार नाहीत, तर तुला कोणीही देखील महत्त्व देणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा. प्रत्येक वेळी हो म्हणणे टाळ. कधीतरी नाही असं म्हणून बघ. सर्व गोष्टी वाईट घडण्यापासून टाळतील. तुझे वाद होण्यापासून नक्की कमी होतील. माणुसकीच्या नात्याने जर प्रत्येक गोष्टीला हो म्हणत जातील तर प्रत्यक्ष वाद होण्याची शक्यता जास्त असते. देव म्हणतो, माणसाने या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. या 4 गोष्टी कधीही लाज बाळगू नका. ते म्हणजे जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आई वडील. लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. ही गोष्ट आज महत्त्वपूर्ण ठरत आहे. प्रत्येक व्यक्ती ह्या 4 गोष्टींचा पूर्णपणे लाजत आहे. जो व्यक्ती ह्या 4 गोष्टीला लाजत असतो, तो व्यक्ती आयुष्यात काही देखील करू शकत नाही. म्हणून तुम्हाला ह्या 4 गोष्टी पूर्णपणे लक्षात ठेवायच्या आहेत. विश्वास ठेवा देवांवर, तुमचे सर्व वाईट दिवस जातील. देव म्हणतो, प्रत्यक्ष मन तुझे साफ ठेव. तुला कधीही काही कमी पडणार नाही. नेहमी लक्षात ठेव, आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाहीत, कारण त्यांना माहीत असते की आकाशात आपण कायमचं थांबत नाही आणि जे थांबता देखील येत नाही. शेवटी आपल्याला जमिनीवर यावे लागणार आहे. यामुळे ते पक्षी देखील कधी गर्व करत नाहीत. मग तू कसला गर्व करतो की आज परिस्थिती चांगली आहे म्हणजे पुढील परिस्थिती तुझी वाईट होऊ शकते, वेळ बदलू शकते. म्हणून गर्व करणे टाळ, कारण वेळ प्रत्येकाची बदलत असते. लक्षात ठेव, कधीही कोणासमोर तुझ्या वागण्याचे पूर्ण स्पष्टीकरण देऊ नको, कारण ज्यांना तुझ्यावर विश्वास आहे त्यांना सफाई पूर्णपणे देण्याची अजिबात गरज नाही, आणि ज्यांचा तुझ्यावर विश्वासच नाही त्यांना कधीच तुझं बोलणं कधीही पटणार नाही. लक्षात ठेव, तुला जीवनात केव्हाही स्वतःला विसरायचे नाही. स्वतःचे मन तुला साफ ठेवायचे आहे. देव म्हणतो, हा संदेश पुढे ऐकत चल. नक्की मोठी अडचण, दुःख दूर होतील. लक्षात ठेव, आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची तू वाट पाहतो, त्यावेळे उन्हाळ्यात त्या सूर्याचा तू तिरस्कार करत असतो. त्याप्रकारे हे जीवन पूर्णपणे वेळेवर चालत असतं. ज्या व्यक्तीची आज वेळ आहे, चांगली वेळ असली की कोणतीही व्यक्ती तुला बोलत असते. वाईट वेळ असेल तर तुला कोणतीही व्यक्ती काही बोलत नाही, किंवा तू कुठे चुकलायस तर तुला बोलायला कमी करत नाही. म्हणून लक्षात ठेव, हे आयुष्य वेळेवर चालते आणि तुझी वेळ आली की नक्की देव तुला सांगेल कसे वागायचे. म्हणून आता शांत राहून संघर्ष कर. लक्षात ठेव, शांत राहणं ही तुझी
ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं. जिथे बोलायचं तिथे शांत राहशील तर नक्की तू आयुष्यात पुढे जाणार नाहीस. विश्वास ठेव, तुझे सर्व वाईट दिवस पूर्णपणे जाणार आहेत. देव नेहमी तुझ्या सोबत आहे. देव म्हणतो, बाळा तुझी सर्व दुःख चिंता दूर कर आणि माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुझ्या सर्व दुःख अडचणी दूर करणार आहे. हा संदेश इतका ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा इतका वेळ दिला आहे. लक्षात ठेव, तुला कोणतीही अडचणी येणार नाही. फक्त हा संदेश ऐकण्यासाठी तुझा वेळ दे. नेहमीप्रमाणे आयुष्यात चुका करत राहशील तर बेहू नको, कारण जो व्यक्ती चूक करतो तो व्यक्ती पूर्णपणे आयुष्यात सुधरत असतो. देव म्हणतो, जो व्यक्ती आयुष्यात चूक करत नाही तो व्यक्ती आयुष्यात पूर्णपणे आयुष्य जगत नाही. त्या प्रकारे तू लक्षात ठेव, आयुष्यात चुका होत असतील तर बेहू नको, काळजी करू नको, कारण तुला अनुभव पूर्णपणे आयुष्य चांगले करण्यास घडवत असते. लक्षात ठेव, ज्या प्रकारे आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य, त्या प्रकारे नशीबवान आहेत ते सर्वजण त्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात आहे. देव तुला म्हणतो, तू नशीबवान आहेस. हा संदेश पुढे ऐकत चल. इतका संदेश ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ देत आहे आणि हे चॅनल आत्ता सबस्क्राईब कर. लक्षात ठेव, तू एकटा नाही, देव नेहमी तुझ्या सोबत आहे. तुला देव कधी आणि केव्हाही काहीही कमी पडू देणार नाहीत. तुला ज्या अडचणी सध्या येत आहेत त्या अडचणी देखील दूर करतील. देवांवर विश्वास ठेव. योग्य वेळ येण्याची वाट बघ. तुझी वेळ आली तर नक्की तू पूर्णपणे आयुष्य तुझं बदलून टाकतील देव. लक्षात ठेव, कधी काळ देव तुला तुझ्या अपेक्षापेक्षा जास्त देत असतात. अपेक्षा ठेवायची असतील तर देवांकडून ठेव आणि तुझ्या स्वतःकडून ठेव. देव म्हणतो, संघर्ष करायला लाजू नको, मेहनत करायला लाजू नको. जो लाजला तो पूर्णपणे गेला. लक्षात ठेव, तुला आयुष्यात पूर्णपणे आयुष्य घडवायचे असेल तर तुला आयुष्यात कोणत्याही प्रकारचे टेन्शन घ्यायचे नाही. आज हा संदेश इतका ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा इतका वेळ दिला आहे आणि पुढे देखील मी तुमच्यासाठी माझा वेळ देणार आहे असं कमेंटमध्ये जरूर म्हण. देव म्हणतो, प्रत्येक वेळी लक्षात ठेव, एक पेन चूक करू शकते पण एक पेन्सिल कधीही चूक करत नाही, कारण तिचा खोडरबर तिच्या सोबत असतो. तो तिच्या सर्व चुका सुधारवत असतो. म्हणून जीवनात तुझी एक तरी तुझा एक विश्वासू मित्र असायला पाहिजे, जो तुला कधीच चुकू देणार नाही आणि चुकतील तर तुझ्या चुका सुधारेल. लक्षात ठेव, तुला आयुष्यात अशा व्यक्तीची संग धरायची आहे जी व्यक्ती तुझे आयुष्य पूर्णपणे चांगले करत असते. अशा व्यक्तीकडून नाही जी व्यक्ती तुझे आयुष्य पूर्णपणे वाईट करत असते. लक्षात ठेव, जीवनात चांगल्या माणसांना शोधू नको, स्वतः चांगले बन. तुझ्यासाठी कोणी ना कोणी तुला शोधायला नक्की शोधत येतील. देव म्हणतो, आयुष्यातील अडचणी तुला त्रास देण्यासाठी अजिबात येत नसतात, तर तुझ्यातील लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात. लक्षात ठेव, तुझ्यामध्ये भरपूर क्षमता आहे, फक्त तुला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. तुला स्वतःवर विश्वास असेल तर तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. अशक्य अशी काही नाही आणि अशक्यही शक्य करतील बाळू मामा. तुला फक्त विश्वास बाळू मामांवर ठेवायचा आहे. लक्षात ठेव, जर तुला लोक पूर्णपणे नाव ठेवण्यात व्यस्त असेल, पूर्णपणे जग तुला नाव ठेवण्यात व्यस्त असेल तर तू नाव कमवण्यात व्यस्त राहा, कारण येणारा वेळ तुझा असणार आहे. देव पूर्णपणे तुझा तो वेळ चांगला करणार आहे. तू प्रत्येक वेळी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. देव म्हणतो, बाळा हा संदेश पुढे ऐकत चल, मोठा अनुभव येईल. हा संदेश जर इतका ऐकला असशील तर कमेंटमध्ये जरूर म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी इतका
वेळ दिला आहे आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको. विश्वास ठेव, तुझे वाईट दिवस नक्की जातील आणि चांगले दिवस नक्की येतील. तुला ज्या गोष्टींचे सध्या भीव वाटत आहे, ज्या गोष्टी तुला सध्या अडचणी येत आहेत, ते सर्व अडचण आणि दुःख देव दूर करतील. विश्वास ठेव, तुझे सर्व वाईट दिवस जातील. हा संदेश पुढे ऐकत चल. अजून काही मिनिट, काही वेळ हा संदेश ऐकून तर बघ. सर्व दुःख आणि अडचण दूर होईल. देव म्हणतो, बाळा, विचार करणं थांबव, कारण आता येणारा वर्ष तुझा असणार आहे. कित्येक काळ विचार करण्यात आयुष्य घालशील. जर हा संदेश इतका ऐकला असशील तर कमेंटमध्ये जरूर म्हण, मामा, मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ देत आहे. लक्षात ठेव, जेव्हा नख वाढतात तेव्हा तू त्या नखांना कापून टाकतो. नख वाढली म्हणून बोट अजिबात कापून टाकत नाहीस. त्याचप्रमाणे तुझ्या गैरसमज होता तेव्हा तुझा अहंकार काप. तुझ्यातल्या नात्याला अजिबात कापू नको. तुझा अहंकार कमी कर. नक्की तुला कोणतीही अडचण येणार नाही. लक्षात ठेव, कधी कधी मी तुझी परिस्थिती बदलत नाही, कारण मला तुझी मनस्थिती बदलायची आहे. तुझी मनस्थिती बदल, तुझी परिस्थिती पाहताच बदलून जाईल. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जग आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात कर. जीवनाला नवीन अनुभव दे, कारण जीवनात प्रत्येक वेळ तू आनंदी जगू शकतोस. फक्त तुला स्वतःवरती ठाम विश्वास असला पाहिजे की तू हे करू शकतोस. लक्षात ठेव, तुझी येणारा वेळ हा तुझाच असणार आहे. हा संदेश इतका ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, बाळू मामा, मी तुमच्यासाठी माझा इतका वेळ दिला आहे. हा संदेश अजून काही वेळ ऐकत चल, नक्की मोठा अनुभव येईल. मामा म्हणतात, बाळा, चिंता करणं सोड आणि हा संदेश ऐकण्यासाठी वेळ दे. हा संदेश इतका ऐकला असशील तर कमेंटमध्ये जरूर सांग, बाळू मामा, मी तुमच्यासाठी इतका वेळ दिला आहे. लक्षात ठेव, का असं होतं, जी माणसं आयुष्यात आहेत त्यांच्या सोबत असायचं सोडून ती सोबत नाहीत, त्यासाठी रडत बसतो तू. तुला आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा असतो जीवनामध्ये. लक्षात ठेव, तुला जीवनामध्ये या 5 गोष्टी कधीही तोडायच्या नाहीत. पहिली गोष्ट आहे विश्वास, आणि दुसरी गोष्ट आहे वचन, आणि तिसरी गोष्ट आहे नाते, आणि 5वी गोष्ट आहे प्रेम, आणि बाकीची गोष्ट आहे मैत्री. लक्षात ठेव, तुला ह्या गोष्टी कधीही विसरायच्या नाहीत. ह्या गोष्टी तुटल्या तर नक्की आयुष्य पूर्णपणे वाईट होत असते. प्रथम संघर्ष कर. संघर्षाची वेळ आली आहे, कारण भविष्य तुझं होणार आहे. पूर्णपणे भविष्यात तुझा वेळ असणार आहे. तुला संघर्ष सोडायचा नाही. हा संदेश इतका ऐकला असतील तर कमेंटमध्ये जरूर म्हण, बाळू मामा, मी तुमच्यासाठी माझा इतका वेळ दिला आहे. पुढे अजून काही वेळ हा संदेश ऐकून तर बघ. तुझ्या सर्व अडचणी आणि दुःख स्वतः देव पूर्णपणे जाळून टाकतील. लक्षात ठेव, तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील, पण तुझ्यासारखा जीव लावणारा तुला एक पण नाही मिळणार. लक्षात ठेव, तू ज्या व्यक्तींवर पूर्णपणे जीव लावतो त्या प्रकारे तुझ्यावर कोणीही जीव लावत नाही. फक्त तू प्रत्येकांवर विश्वास जास्त ठेवू नको. विश्वास ठेवायचाच असेल तर तुझ्या देवांवर ठेव, कारण देव तुला केव्हाही आणि कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. फक्त तुला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे. देव म्हणतो, कितीही जीवनात मोठी अडचण आली तर फक्त माझे नामस्मरण कर. कुणाही तुझ्या अडचणीत मी सांगून नाही न सांगता येईल. लक्षात ठेव, ध्येयासाठी आटोआट प्रयत्न कर, कारण जगाने तुला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेळेच लोक इतिहास घडवत असतात आणि शिकलेले लोक तो वाचत असतात. तुला इतिहास घडवायचा असेल तर तुला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेव, जेव्हा सगळं संपून गेलं असं तुला वाटत असेल तर तीच खरी वेळ आहे नवीन काहीतरी सुरू करण्याची. तुझी वेळ आता खरोखर सुरू झाली आहे. संघर्ष कर आणि माझे नामस्मरण सुरू असू दे. लक्षात ठेव, तुला मी कधीही आणि केव्हाही कोणत्याही
कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. फक्त तुला माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. हा संदेश इतका ऐकला असतील तर कमेंटमध्ये म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. आपली भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको आणि हा संदेश पुढील लोकांना शेअर कर ज्यांना ह्याची गरज आहे. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नको आणि कमेंटमध्ये म्हण, बाळू मामा माझा पाठी राखा. लक्षात ठेव, सर्व साथ सोडतील मात्र तुझा देव तुझी कधीही साथ सोडणार नाही. फक्त विश्वास ठेव. रोज थोडी थोडी का होईना प्रगती करत चल. देव नेहमी तुझ्यासोबत आहे. तुला देव कधीही आणि केव्हाही काही कमी पडू देणार नाही. तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.